नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता काव्याने कितीही काही केलं तरी पार्थ हा तिच्यासोबत पहिल्यासारखं वागत नसतो. तर आता हे सगळं सांगण्यासाठी काव्य अनिशाला भेटायला बाहेर आलेली असते. तेव्हा अनिशा म्हणते की अगं काव्य, तू काय सांगतेस? पार्थ तुला डिवोर्स देतोय. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तुला जे हवं होतं ते आता पार्थ स्वतःहूनच करतोय, मग तुला आनंद का होत नाहीये? तर आता अनिशाचं बोलणं ऐकून काव्याही विचारात पडते की हो ना, मला तर अगोदरच डिवोर्स हवा होता आणि त्या दिवशीसुद्धा त्या किल्लेदार वकिलांना मी डिवोर्ससाठीच फोन करून घरी बोलावलं होतं. मग आता पार्थ स्वतःहूनच मला डिवोर्स देत आहे तर माझं मन मानत का नाही आहे? अनिशा म्हणते की पार्थने दिलेल्या घटस्फोट पेपरवर सही कर आणि मोकळी हो. आता तुझ्याकडे संधी आहे तुझं प्रेम मिळवण्याची, तू आता जीवाला मिळवू शकतेस. त्यानंतर अनिशा पार्थची तुलना आता जीवासोबत करू लागते. त्याचमुळे आता काव्याला राग येतो. पार्थबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही अशी ताकीद आता काव्या अनिशाला देते. तर अनिशाही म्हणते की अगं, मी जरासं पार्थबद्दल वाईट काय बोलले, तुला एवढा राग आला? याचा अर्थ तू नक्कीच पार्थच्या प्रेमात पडली आहे, म्हणून तुला डिवोर्सही नको आहे. तर काव्या आता हे सत्य स्वीकारायला तयारच नसते. त्यावर अनिशा म्हणते की तू तुझ्या स्वतःच्या मनाला विचार. तर प्रेक्षकांनो, असं झालं तर तुम्हाला पार्थ आणि काव्याची जोडी पाहायला आवडेल का? कमेंट करून सांगा.